नमस्कार. आपण सर्वजण आज नरेंद्र शांताराम संखे म्हणजे माझे मोठे भाऊ, आम्ही सर्व लहान भावंड त्यांना अण्णा म्हणतो, त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहे. या निवृत्तीच्या निमित्ताने व्यासपीठावरील मान्यवर, सर्व नातेवाईक आणि माझे अण्णाचे मित्रपरिवार ज्यांचे स्वागत करत आहे. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असं सर्व समावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णा. यांचा आज निरोप समारंभ, सदिच्छा समारंभ. आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी एक खास आहे, कारण एक दीर्घ सेवेनंतर यशस्वीपणे निवृत्तीचा टप्पा गाठलेला आहे. आजचा हा सोहळा एका प्रवासाची सांगता आणि नव्या जीवन प्रवासाची सुरुवात आहे. आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार विस्तार अधिकारी या पदावरून सेवा निवृत्त होत आहे. एका जबाबदारीने व भारावलेल्या प्रवासाचा समारोप होत आहे, पण आठवणीच्या गाठी सोबत घेऊन. त्याने आपल्या सेवेत 33 वर्ष अविस्मरणीय सेवा दिली आहे. त्यांचे योगदान, समर्पण आणि काम प्रती असलेली निष्ठा नेहमी प्रेरणादायी राहिली आहे. आदरणीय नरेंद्र संखे म्हणजे आमचे अण्णा एक संघर्षशील व्यक्तिमत्व, उत्तम संघटना शैली, आदर्श शिक्षक, आदर्श विस्तार अधिकारी, प्रशासनाची जाण असणारे, सुयोग्य मार्गदर्शन, सहकार वृत्ती, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, स्वतःच्या कुटुंबाचे उत्तम नियोजन करणारे, अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अण्णा. गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत खूप मोलाचा वाटा आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना कौशल्य दाखवून दिले आहे. त्यांच्या हातून पवित्र ज्ञानदानाचं कार्य हाती पाडलं आहे. त्यांच्या अंगी असलेली निष्ठा, परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोनामुळे शिक्षण विभागात उत्तम प्रगती केली आहे. सुरुवातीला पदवीधर शिक्षक, नंतर विस्तार अधिकारी या पदावरती काम करत असताना त्या पदाला योग्य न्याय देण्याचे काम केले आहे. खरंच अशा आदर्श व प्रेरणादायी अण्णाबद्दल आज बोलावं तेवढं थोडंच आहे. हे सर्व करत असताना आपल्या जीवनाच्या चक्रात आपल्या कुटुंबावर देखील संस्कार चांगल्या प्रकारे केले आहेत. तसेच कुटुंबात आम्हाला सर्वांना कमी पडू दिले नाही. जिथे कमी तिथे आम्ही या युक्तीप्रमाणे नेहमी आमच्या कुटुंबात पाठीशी राहिले आहे. आज ही आमच्या कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तरी आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आम्ही एकत्र येतो. सर्वांचे आचार विचार मत जाणून घेतो आणि सगळ्यांच्या सहमतीने योग्य ते निर्णय घेतले जातात. आमच्या कुटुंबात माझे आई वडील, 2 भाऊ, मी, माझे मिस्टर, 2 वहिन्या, भावाची मुलं आणि 2 सुना अशा आमचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबात आम्हाला एकमेकांशी गुंफून जोडून ठेवलेलं आहे ते फक्त माझे आई वडील आणि मोठे आमचे अण्णा. त्यांचे सुयोग्य मार्गदर्शन, चांगली शिकवण, त्यांचे चांगले संस्कारमुळे आज आम्ही सर्वजण सोबत आहोत. आज आमच्या कुटुंबात माझे पप्पा हयात नाही, पण त्यांचे विचार, संस्कार, चांगली शिकवण आमच्या सर्वांच्या नेहमी पाठीशी आहे. भाऊ म्हणजे काय? भाऊ म्हणजे बाबानंतर एक आधार आहे. आमच्या कुटुंबासाठी अण्णा हे आम्हाला सर्वांचे आधारस्तंभ आहे. अण्णांनी आम्हाला दिलेल्या प्रेमाबद्दल, ज्ञानाबद्दल योग्य मार्गदर्शन हे आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. त्यांचे आदर्श नेहमीच आमच्या जीवनासाठी प्रेरणादायक आहे. मोठा भाऊ या नात्याने सर्व कर्तव्य पार पाडले आहे, पार पाडत आहे आणि पार पाडणार आहे यातील मात्र काही शंका नाही. आज मी जे काही आहे त्यांच्यामध्ये माझ्या अण्णाचा मोलाचा वाटा आहे. माझ्या अण्णांनी माझ्या नोकरीसाठी, शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोलाची भूमिका पार पाडली आहे. धन्यवाद अण्णा. तुमचा असाच आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आज जरी ते औपचारिक सेवेतून सेवानिवृत्त होत असले तरी ही समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी नवा अध्याय सुरू करत आहे. आम्ही खात्री बाळगतो की त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा प्रकाश असाच पसरत राहील. सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हे तर नवीन संधी आहे.
नवीन छंद जोपासा, आयुष्याचा आनंद घ्या, समाजासाठी योगदान द्या. दिवा मावळला तरी प्रकाश संपत नाही, सेवा संपली तरी सन्मान आदरभाव कधी संपत नाही. आज या सेवानिवृत्तीचे निमित्त मी माझ्या अण्णाला मनापासून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्यांचे भावी आयुष्य सुखाने, समाधाने, आनंदाने, भरभराटीची जावो आणि त्यांच्या हातून अशी समाजसेवा घडो आणि आपल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण करो एवढीच प्रार्थना करते. आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असेल सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल अण्णा तुमच्या आयुष्यात नवीन क्रांती. जीवनाच्या प्रत्येक वळणावर अण्णा तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवास हसरा व आनंद देणारा असावा. अण्णा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून 2 शब्द संपवते. धन्यवाद.